थेट जाऊयात, उपमुख्यमंत्री अजित पवार बोलतात. हेच आमचं तिथं जाऊन मागणं असतं. साकडं जरी घातलं तरी शेवटी मतदार राजा हा प्रमुख आहे. मतदार राजाच्या मनात जे असतं तेच घडत असतं. त्याच्यामुळे त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचं काम आम्ही करतोय आणि पुढे जातोय. नाही, बरोबर आहे आपण म्हणताय ते. हायकोर्टात, सुप्रीम कोर्टामध्ये काही केसेस चाललेल्या असल्यामुळे ह्या घटना घडलेल्या आहेत. परंतु मला जी माहिती मिळाली, आता ज्यांच्यावर जबाबदारी राज्य सरकारने सोपवलेली आहे ते मुळातच आपल्या नगर जिल्ह्यातले पारनेर तालुक्यातले आहेत आणि एक जण माझ्या अकोले तालुक्यातले नगर जिल्ह्यातलेच आहे. चांगल्या पद्धतीनं त्यांचं लक्ष आहे. भक्तिभावांनी प्रत्येकाचा मान सन्मान ठेवणं, प्रत्येकाला साई दर्शन व्यवस्थितपणे होणं, ह्या सगळ्याची खबरदारी ते घेत आहेत. आणि इथं अनेक सहकाऱ्यांनी मला ही गोष्ट सांगितली. तरी देखील कोर्टाच्या आदेशाप्रमाणे पुढच्या सगळ्या गोष्टी करण्याचा आमचा राज्य सरकारचा मानस आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची वक्तव्य राष्ट्रवादीला बोलतात येतात, कारण की लोकसभेमध्ये पुण्यामध्ये येऊन भटकती आत्मा असा उल्लेख शरद पवारांचा केलेला होता मोदींनी, आणि त्यानंतर अमित शहा आले आणि त्यांनी सांगितलं की भ्रष्टाचाराचे सरदार आहेत शरद पवार. ही वक्तव्य कुठेतरी महायुतीला भोगतील. मागच्या वेळेस ज्या काही घटना घडल्या त्याच्या संदर्भामध्ये झालं गेलं ते गंगेला मिळालं. आता आम्ही नव्या उमेदीनं लोकांच्या समोर चाललेलो आहे. मी स्वतः तरी ठाम ठरवलेलं आहे की हे सगळं होत असताना आपण फक्त विकासाचं बोलायचं. आपण फक्त ज्या अर्थसंकल्प विचारपूर्वक आम्ही मायमाऊली आणि भगिनी वर्गाच्या करता किंवा युवक युवतीच्या करता किंवा शेतकरी वर्गाच्या करता, ह्या समाजातल्या घटकाच्या करता दिलेला आहे, गरिबांच्या करता दिलेला आहे, ह्याची कशी व्यवस्थित अंमलबजावणी होईल ह्याकडं मी जास्त लक्ष देणार आहे. त्या गोष्टीवरच बोलणार आहे. इतर बाबतीमध्ये आम्ही आमच्या महायुतीच्या संदर्भातल्या काही गोष्टी असतील तर अंतर्गत आम्ही ज्यावेळेस बसतो ते त्या ठिकाणी बोलू. त्याच्याबद्दल असं पब्लिकली बोलायचं काही कारण नाही. मंत्रालयाजवळचा एक भूखंड खासगी संस्थेला दिलेला आहे. वित्त विभागाला त्याला तरी पण देण्यात आलेला आहे. आपल्याला एक सांगू का, मी अनेक वर्ष, 10 वर्षापेक्षा जास्त काळ वित्त विभाग बघतोय. वित्त विभाग कुठलाही भूखंड किंवा कुठलीही गोष्ट देत असताना वित्त विभागाचा म्हणणं तर तिथं येणारच. वित्त विभागाने त्यांची भूमिका तिथं मांडायची असते. मंत्रिमंडळ शेवटी सर्वोच्च आहे. राज्याचे प्रमुख हे अंतिम निर्णय घेतात आणि त्या पद्धतीनं पुढची कारवाई होत असते. पण अलीकडच्या काळामध्ये PIL होतं, अनेक गोष्टी होतात. इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया अतिशय ऍक्टिव्ह आहे, बारकाईनं लक्ष ठेवून असतो आणि ते त्यांचं काम आहे, ते त्यांनी केलं पाहिजे. त्याबद्दल माझं त्या गोष्टीचं मी स्वागतच करीन. त्या संदर्भात जर काही चुकीचं घडलेलं असेल तर न्यायालयात आपण न्याय त्या ठिकाणी मागू शकतो. ह्या बाबी आहे. आम्ही निर्णय घेत असताना आमच्या सद्विवेक बुद्धीला स्मरून आम्ही जी शपथ घेतलेली आहे ती शपथ लक्षामध्ये ठेवून निर्णय घेत असतो. असं कुणाला तरी काहीतरी उठसूट देण्याचं काम राज्य सरकार करत नाही. काही संस्था अतिशय चांगल्या समाजाच्या करता फार बारकाईनं काम करणाऱ्या आहेत, मनापासून जीव ओतून काम करणाऱ्या आहेत, अंग झोकून काम करणाऱ्या आहेत. अशा वेळेस काही संस्थांच्या बाबतीमध्ये सरकारला तशा प्रकारचा निर्णय घेण्याचा अधिकार असतो आणि त्या अधिकाराचा वापर ह्या निमित्तानं झालेला आहे. संघाच्या बैठकीमध्ये भूमिका मांडताना देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं की लोकसभेचा जर अभ्यास केला तर दादांना सोबत घेऊन फार फायदा झालेला दिसत नाही. मात्र 2022 पासून अंतर्गत आपण स्वतः ऐकलं का ते काय होतंय? बऱ्याचदा आम्ही काही बोललो नाही तरी आमच्या तोंडी ते घातलं जातं. मागं असंच बहुरूपीच्या संदर्भामध्ये एक सांगितलं, त्याच्याही आधी काहीतरी असंच सांगितलं.
असलं काही लपवाछपवी आम्ही पब्लिक फिगर आहे, आम्ही लपवाछपवी करू शकत नाही, करायचं आम्हाला कारण नाही. त्याकरता आम्ही जनसेवक म्हणून काम करत नाही, लोकप्रतिनिधी म्हणून काम करत नाही. आता देखील असताना आणि गेले 35 वर्ष मी ह्या राजकीय जीवनामध्ये काम करतोय, त्याच्यामुळे अनेक लोक मला ओळखतात. अनेकांना दिसल्यानंतर हा अजित पवार आहे एवढं ठाम माहिती आहे. त्याच्यामुळं असल्या गोष्टी माझ्याकडनं कधी होणार नाही, कधी मागं झालेलं नाही आणि मी कधी करणार नाही. बच्चू कडूंनी शरद पवारांची भेट धन्यवाद. घेतली, बच्चू कडूंनी शरद पवारांची भेट घेतली, कुठेतरी ते दूर जात आहेत. तीर्थक्षेत्रावरती भेटी देऊन आता फक्त विकासाच्या बाता ज्या आहेत त्या मारल्या जात आहेत. तीर्थक्षेत्रावरती भेटी देऊन मी आशीर्वाद घेणार असं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे. केवळ विकासाच्या बाता मारल्या जात आहेत असं म्हणत अजित पवार यांनी टोला लगावलेला आहे. पारनेरवरूनही त्यांनी विशेष भाष्य केलेलं आहे आणि आता केवळ विकासाच्या बाता मारल्या जात आहेत असं म्हटलंय.